या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माननीय रमेश चव्हाण सर यांचे विद्यार्थी सन्माननीय निलेश ढेबे यांचं आपण आज 5 किलोमीटर ह्या क्रीडा प्रकारात शालेय स्तरावरील स्पर्धेत निलेश ढेबे यांनी आता प्रथम क्रमांक गोल्ड मेडल मिळवलेला आहे। तर या ठिकाणी आपण निलेशशी बोलतो आहोत। निलेश नमस्कार। या ठिकाणी तू 5 किलोमीटर या क्रीडा प्रकारामध्ये प्रथम स्थान मिळवलेलं आहे। तर त्या आत्ताच जो टायमिंग दिला आहे, वेळ दिला आहे, तर ते तुझ्या ठरवलेल्या टाईमनुसार आहे की लेट आहे की लवकर आहे, काय सांगशील? नाही, खूप वाईट टायमिंग आला, चांगला नाही आला टायमिंग। किती आला? कारण आता आला टायमिंग काय 17:33 आला आणि मी पळतो 16:20 कडे पळालो असतो, पण शनिवारपासून मी आजारी आहे, त्यामुळे आता थोडी फक्त कंप्लीट केली रेस। आता झोनला थोडं चांगली करायची रेस। निलेश, तुझं जे आत्ताचं जे प्रॅक्टिस चालते, आताचं जे तुझं सराव चालतो, तर त्याच्या संदर्भात तू काय सांगशील की साधारण कधी चालतो आणि कसं चालतो? सराव आता सकाळी 6ला चालू होतो, 8-8:30 पर्यंत संपतो, त्यानंतर आम्ही घरी जातो, परत संध्याकाळी 4 वाजता येतो, 7:30 पर्यंत सराव संपतो। आता हे सराव करण्यासंदर्भात तू आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ज्या टेक्निक्स असतात, तर ह्याच्या संदर्भात कसं मार्गदर्शन कोणत्या माध्यमातून घेतो? फक्त सरांनी सांगतं त्यानुसार, पुस्तकाचं किंवा इंटरनेटवर? सर सांगतात त्यानुसारच आम्ही करतो, कारण सर NIS केलं आहे सरांनी, त्याच्यामुळे त्यांना जास्त माहिती आहे आमच्या पुस्तकापेक्षा बाकी सगळं। बरं, तुझी पार्श्वभूमी संदर्भात काय सांगाल? तुझी कौटुंबिक माहिती काय सांगशील की तुझं गाव कोणतं आणि तू आलाय कुठून? मी साताऱ्याचं आहे प्रॉपर। माझ्या शिक्षणासाठी इथे आलो होतो, पण असंच मग म्हणलं शिक्षणात जोडून काहीतरी करावं म्हणून स्पोर्ट्स चालू केलं, रनिंग। त्यामध्ये थोडं चांगला स्कोप भेटला म्हणून मग चालू ठेवलं पुढे। आता कोणत्या शाळेमध्ये शिकतो आणि तुला तिथं त्या शाळेमधून काय सहकार्य मिळतं? शाळेमधून चांगलं सहकार्य आहे। मी शाहू कॉलेजला शिकतो, पर्वतीला, तिथे आहे कॉलेज माझं। तिथून चांगलं सर वगैरे चांगला सपोर्ट करतात वगैरे वगैरे, सगळं थोडा खर्च वगैरे करतात, चांगलं। सरांचं नाव काय ते शाहू कॉलेजचे? सुजित मेडेकर सर। हां, निलेश, तुझं स्वतःचं असं टार्गेट किंवा ध्येय असं काय ठरवलं आहे का? हां, ठरवलं आहे, म्हणजे मला नॅशनल खेळायचं आहे ह्या 1 वर्षामध्ये। असं चाललं आहे, आता प्रॅक्टिस चांगली घेते सर, होईल चांगलं। धन्यवाद निलेश। या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलशी तू वेळ दिला आणि तुझ्या आत्ताची जी काही स्पर्धा तू जिंकलास त्याबद्दल तुझं अभिनंदन। धन्यवाद। थँक्यू सर।